रोहा तालुक्यातील वेलशेत परिसरात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून सुरू असलेल्या कथित अवैध सुरुंग कामामुळे श्री जाखमाता मंदिराला धोका निर्माण झाला असून हे काम त्वरित थांबवण्यात यावे या मागणीसाठी ग्रामस्थ मंडळ वेलशेत यांच्या वतीने नागोठणे पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे। वेलशेत ग्रामस्थांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनानुसार श्री जाखमाता मंदिर परिसरामध्ये रिलायन्स कंपनीच्या वतीने सुरुंग लावण्याचे काम सुरू आहे। या कामाबाबत ग्रामस्थांनी संबंधित प्रतिनिधींकडे परवानगी पत्राची विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या परिसरात सातत्याने होत असलेल्या सुरुंग स्फोटांमुळे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या श्री जाखमाता मंदिराला तडे जाण्याची किंवा नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। इतकेच नव्हे तर या परिसराच्या अगदी जवळून नागोठणे अलिबाग हा मुख्य राज्यमार्ग जातो। या मार्गावरील पुलालाही या स्फोटांमुळे धोका पोहोचू शकतो अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। हे काम बेकायदेशीररित्या सुरू असून यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सदर निवेदन ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जयेश बावकर, सचिव रमेश पारंगे यांच्यासह वेलशेत ग्रामस्थांच्या वतीने नागोठणे पोलिसांना देण्यात आले आहे। जर हे अवैध काम तातडीने थांबवले नाही तर मंदिर आणि रस्त्याच्या सुरक्षेसाठी ग्रामस्थ अधिक तीव्र पावले उचलतील असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। आता या प्रकरणावर पोलीस प्रशासन आणि संबंधित कंपनी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आम्ही वेलशेत ग्रामस्थ इथे आमच्या मंदिर परिसरामध्ये जमलेलो आहे। इथे जो रिलायन्स कंपनीचा अनधिकृत बांधकाम चालू आहे, इथे एक कंपनीला काही प्रमाणात दगडांचा अडथळा आलेला आहे आणि इथं रिलायन्स व्यवस्थापनाने दगड फोडण्यासाठी एक अनधिकृतरित्या एक जिवंत बॉम्ब जमिनीमध्ये टाकलेला आहे। त्याला आपण सुरुंग ज्या नावाने बोलतो त्या प्रकारचा सुरुंग इथं लावलेला आहे। सुरुंग लावण्याच्या आधी इथे कोणाची परमिशन घेतली नाही रिलायन्स व्यवस्थापनाने आणि त्या कामाचा परमिट तयार करून तो काम इथे चालू करण्यात आला आहे। तो काम आम्ही ग्रामस्थ म्हणून तो काम थांबवण्यात आलेला आहे। याच्यानंतर जर काही आमच्या मंदिर परिसराला काही इथे काही धोका निर्माण असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी ही रिलायन्स व्यवस्थापनाची असेल आणि याला संपूर्ण जबाबदारी रिलायन्स प्रशासन असेल। याची जबाबदारी त्यांनी घ्यावी। आम्ही त्यांना वारंवार माहिती देऊन सुद्धा त्यांनी हा अनधिकृत बॉम्ब जमिनीमध्ये टाकलेला आहे आणि तो काम आम्ही आतापर्यंत थांबवून ठेवलेला आहे। तरी रिलायन्स व्यवस्थापन त्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही आहेत। आम्ही एक जागृत नागरिक म्हणून इथे जमा झालेले आहेत। तरी याच्या पुढं जर कोणतीही जीवितहानी झाली आणि जर आमच्या कोणत्या मंदिराला आमच्या कोणत्याही इथं वस्तूला जर काही धक्का लागला तर त्याची पूर्णस्व जबाबदारी ही रिलायन्स व्यवस्थापनाची असेल असं आम्ही इथे जाहीर करतो। जे काम चालू होण्याच्या आधी ज्या रिलायन्स व्यवस्थापनाने आम्हाला जागा कबूल केलेली त्या जागा कबूल केल्याप्रमाणे ते आम्हाला ते मान्य करून देत नाही आहेत। आतासुद्धा ते 2 दिवसापूर्वी हेच बोलून गेले की आम्ही तुम्हाला ही जागा द्यायला तयार आहोत, फक्त तुम्ही आम्हाला आमचं काम करू द्या। त्यानुसार आम्ही ते काम करून द्या हे तरी ते आता ह्याच्यापासून मुकरत आहेत पूर्णपणे। आम्हाला पुढे भविष्यात जर हा पूर्ण प्रॉब्लेम येत असेल तर आम्ही इथं हा पूर्णपणे काम चालू आहे तो पूर्ण काम थांबू आणि रिलायन्स व्यवस्थापनाला पुढे आम्ही कोर्टात घेऊन पूर्ण कारवाई करण्याची जाऊन आंदोलन करू। आमचं एकमेव ठिकाण आहे RCP ऑफिस मुंबई, आपलं नाही तर नरिमन पॉईंट आपल्या मालकाच्या घरासमोर। आम्हाला न्याय होत नाही, आमच्या अन्याय होत असेल आणि आम्हाला न्याय नसेल भेटत तर आम्हाला पर्याय दोनच आहे, मालकाच्या एक तर जागेवर आता मालकाच्या मेन ऑफिसवर जाऊन मोर्चा करणं, दोनच जागा आहेत। आणि नक्कीच जर रिलायन्स व्यवस्थापनाने ह्याकडे लक्ष दिलं नाही तर खरंच आम्ही इथं मेलो तरी चालेल पण आम्ही ही जागा सोडणार नाही, कारण ही आमची जागा वडिलांची पारदीच आहे। जरी उद्या इथं रिलायन्स व्यवस्थापन आलं, जरी दमदाटी केली तरी आम्ही मरू पण आम्ही जागा सोडणार नाही, हा रिलायन्स व्यवस्थापन आमचा इशारा। नमस्कार, मी गोरखनाथ पिडू पारंगे, वेलशेत ग्रामस्थ। इथे आमच्या मंदिरासमोर म्हणजे 222 गट जो आता उद्योग ऊर्जा व कामगार मंत्रालय यांच्या नावाने आहे। 2018 पूर्वी हा गट राखीव वने म्हणून होता आणि त्याला बदलावून आता उद्योग ऊर्जा कामगार मंत्रालयात केलेलं आहे आणि त्या ह्यांनी इथं MIDCने काम करायला त्यांना परमिशन दिलेले आहे। काम करताना त्यांनी काय केलं, अवैधरित्या माईन म्हणजे ब्लास्टिंगचं हे काम तिथं केलेलं आहे। आम्ही विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतीही परमिशन नव्हती। आम्ही रिसर सर्व ग्रामस्थ मंडळ किंवा गाव कमिटी यांनी रिसर पोलीस स्टेशनला त्याविषयी हा अर्ज दिलेला आहे आणि त्यांना त्या दिवशी काम सांगितलं, त्यांनी परमिशन नसल्यामुळे काम थांबवलेलं आहे। पण आता रिसर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे आणि ह्याची दखल त्यांनी घ्यावी। जनोदय करिता महेंद्र म्हात्रे, नागोठणे।